राज्याच्या राजकारणात सध्या उबाठा गटाच्या फुटीनं काहूर माजलंय। या फुटीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पक्षानं बोलवलेल्या संसदीय दलाच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। या बैठकीला बंडखोर खासदारांपैकी काही खासदार उपस्थित राहणार अशी अपेक्षा पक्षाला होती। मात्र यावेळी पक्षाचे केवळ 3च खासदार उपस्थित राहिले असून उर्वरित 6 खासदार गैरहजर होते। यामुळे उबाठा गटातील फुटीवर शिक्कामोर्तब झाले। या घडामोडीमुळे उबाठा गटासमोरील राजकीय संकट अधिक गडद झालंय। आता फुटीर 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेत कधी प्रवेश करणार, त्यांच्यावर उबाठा गटाच्या वतीनं कोणती कारवाई करण्यात येणार आणि एकेकाळी महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता आपलं राजकीय स्थान टिकवणं अवघड झालंय का, याबद्दल सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। उबाठा गटात 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठी फूट पडली आणि 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्यानं उद्धव ठाकरेंचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलंय। बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांचा समावेश आहे। हे खासदार आपला वेगळा गट स्थापन करणार असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांनी तसं पत्रही दिले। या पार्श्वभूमीवर बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी फुटीर खासदारांना अतिशय खालच्या शब्दात शिवीगाळ केली आणि आपले शब्द काढून टाकू नका अशी तंबीही माध्यम प्रतिनिधींना दिली। या सगळ्यानंतर गुरुवारी उबाठा गटाच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती। तसेच सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत व्हीपही बजावण्यात आला। मात्र केवळ लोकसभा खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे तर राज्यसभा खासदार संजय राऊत असे एकूण 4च जण या बैठकीला उपस्थित राहिले। उर्वरित 6 बंडखोर खासदार या बैठकीला गैरहजर होते। त्यामुळे उबाठा गटात फूट पडली हे स्पष्ट झाले। दरम्यान या खासदारांच्या अनुपस्थितीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं उबाठा गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। यासाठी या 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांना 7 दिवसांचा अवधी देण्यात आला असून या वेळेत त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले। या 6 खासदारांना हॉटेल लीला येथून राजस्थानमधील एका जागी नेलं असून यातील प्रत्येकाला आतापर्यंत 25 कोटी रुपये दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तसेच आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार असल्याचं सांगत त्यांनी एक प्रकारे धमकीही दिली। संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना तुडवण्याची भाषा केल्यानंतर या खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आल्याचं समजते। उबाठा गटातील या 6 खासदारांच्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित आहे। 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन असून याच मुहूर्तावर हा पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत। पण दुसरीकडे याबाबत सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासण्यात येत असल्यानं येत्या 3 दिवसात हा पक्षप्रवेश होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। 2022 मध्ये झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचं संघटन, निवडणूक चिन्ह आणि अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या हातातून निसटले। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जोरावर उबाठा गटानं काही प्रमाणात पुनरागमन केलं। मात्र आता खासदारांमध्येच अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे। ही घडामोड ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अद्याप समोर आलेले नसले तरी उर्वरित आमदार आणि खासदार सांभाळण्यासाठी ते पडद्यामागे काय हालचाली करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।